हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता तुम्हाला दासाने श्रीमद देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात विष्णूजी म्हणतात आपल्या आईला दुर्गेला की तू शुद्ध स्वरूप आहेस आणि हा सारा संसार तुझ्यापासून उद्भाषित होतोय. मी ब्रह्मा आणि शंकर तुझ्या कृपेने विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो आणि आपणच पूर्ण प्रकृती आहात. आणि ह्याच्यात रुद्रसंहिता शिवपुराणात आपल्याला दाखवलं होतं काल की त्या सदाशिव काळरूपी ब्रह्मने आपल्याच विग्रहाने ती सृष्टी काढली, दुर्गा काढली व तिला प्रकृतीही म्हणतात. आधी तर हे दाखवतो तुम्हाला, बघा. आता 14व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात हा काय सांगतो की अर्जुन हा काळ बोलतोय. ब्रह्म माझी ही मूळ प्रकृती सर्व संपूर्ण भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या योनी म्हणजे गर्भाधान स्थान आहे आणि मी काळ ब्रह्म त्या योनीत गर्भ म्हणजे चेतन समुदाय गर्भाची स्थापना करतो आणि तत् म्हणजे त्याच्या सहयोगाने सर्व प्राण्यांची भूत म्हणजे प्राण्यांची उत्पत्ती होते. 4थ्यात काय सांगितलंय, हे अर्जुन ही नाना प्रकारची सर्व योनीत जितक्या पण मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी आहेत उत्पन्न होतात. प्रकृती म्हणजे दुर्गा, दुर्गा तर त्याची गर्भधारणा करणारी माता आहे आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे बघा 5व्यात, हे अर्जुन सत्वगुण रजोगुण व तमोगुण, सत्वगुण विष्णू, रजगुण ब्रह्मा, तमोगुण शिवजी हे प्रकृतीपासून उत्पन्न दुर्गेपासून उत्पन्न आणि तिन्ही गुण रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी अविनाशी जीवात्म्याला शरीरात अडकवून ठेवतात, बांधून ठेवतात कर्मानुसार. आता ह्याने तर हे खापर फोडलं ह्या ब्रह्मा विष्णू महेशांवर की हे बांधून ठेवतात. आता हे महापुरुष काय म्हणतात, भगवान काय म्हणतात परमात्म्यापासून प्राप्त ज्ञानाने. आता गरीबदासजी काय म्हणतात, ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए. काय म्हणतायत की ब्रह्मा विष्णू एकटे दोषी नाहीयेत. हा धर्मराय म्हणजे काळ आणि ही दुर्गा ह्या पाचांनी मिळून तुम्हाला अडकवून ठेवलंय. एकट्या याने ब्रह्मा विष्णू महेशांना दोषी बनवलंय. आता काय सांगतायत, ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए इन पांचों मिल परपंच बनाया वाणी हमरी लहिए. आम्ही जे सांगतोय ते खूप लक्ष देऊन ऐका आणि यावर खूप विचार करा. ह्या 5 जणांनी मिळून हा प्रपंच बनवून ठेवलाय, तुम्हाला इथे अडकवून ठेवलंय. ये है खोखापुर की बाजी बिष्ट बखुंट दगासी साची ये कृत्रिम जीव भुलाने बाई निजगर की तो खबर न पाई. आपल्या स्वतःच्या घराचा तर हा पत्ताही लागू देत नाही, असा दुष्ट आहे हा काळ. 1.25 लाख उपजे नित हंसा और 1 लाख विनसे नित अंसा. 1.25 लाख उत्पन्न करतो आणि 1 लाखांना रोज खातो. उत्पत्ति खपती अपरले फेरी हर्ष शोक जोरा जम जेरी. आता काय सांगतायत परमात्मा, माया आद निरंजन बाई अपने जाए आपे खाई. आता पुण्यात्म्यांनो, आपण ह्या ज्ञानाशी परिचित व्हाल, तुमचा आत्मा गदगदून जाईल. अरे तुझा गजब झाला, कुठे अडकलो होतो आणि काय आपण ज्ञान घेऊन बसलो होतो. आता काय सांगतायत महापुरुष, माया आद निरंजन बाई ये अपने जाए आपे खाई. ज्योती निरंजन आणि ही दुर्गा
स्वतःच निर्माण करतात आणि स्वतःच खातात सर्वांना. आता दुर्गा खात नाही, त्याला सहकार्य करते. आता ती विवश झाली आहे. आपल्या पाप कर्मांमुळे आम्ही त्याचे पराधीन होतो आणि त्याने दुर्गेला एवढं घाबरवून ठेवलंय की तू माझं रहस्य कोणाला सांगणार नाहीस, नाहीतर तुझी खैर नाही. तिने या भीतीमुळे ब्रह्मा विष्णू महेश यांनाही काळाचा उल्लेख नाही केला. हे तर परमात्म्याने येऊन यांचं भांडं फोडलं, त्याला बेनकाब केलं की काय सोंग आहे, काय आहे हा ज्याला भगवान मानत होतात तुम्ही. सुन शिखरम धर्म अन्यायी, ओय होय, सुन शिखरम यो धर्म काळ अन्यायी, और जिन शक्ती डायण मैल पठाई. काळाने सांगितलं होतं की दुर्गा, माझं रहस्य कोणाला सांगू नकोस. मी आजपासून प्रतिज्ञा करतो की मी माझ्या वास्तविक रूपात कोणाच्या समोर येणार नाही आणि तू माझं रहस्य जपून ठेव आणि साऱ्या ब्रह्मांडांचं तू संचालन कर. तेव्हा ती म्हणाली होती की एका बाजूला मी स्त्री एवढ्या मोठ्या विभागाला कशी सांभाळेन, तू का असा जुलूम करतो आहेस, तू माझ्याबरोबर पण नाही राहतेस. तेव्हा तो म्हणाला होता की मी कामं तर सगळी करेन, तुला निमित्त मात्र करेन, गुप्त रूपाने मी सगळी कामं करेन, तू चिंता नको करूस. तर काय सांगतायत, सुन शिखरम धर्म अन्यायी, हा काळ अन्यायी, जिन शक्ती डायण मैल पठाई. आता दुर्गेला म्हणतायत की तिने पण ह्याला मदत केली. विवश होऊन त्याला ही खाली पाठवते. लाख गरा से नित उठ दूती, ये माया आद तकत की कूती. 1.25 लाख घड़िये नित भांडे, अंसा उत्पत्ती परले डांडे. होय, 1.25 लाख तर उत्पन्न करतो डेली आणि 1 लाखांना मारून टाकतो. म्हणतात हे हंस, हे सर्व जीवात्मे प्रिय आत्मे ईश्वराचे जन्म आणि मरणाच्या ह्या शिक्षेने दंडित करून ठेवलेत. 1.25 लाख घड़िये नित भांडे. ह्या शरीराला भांडं म्हटलंय, बर्तन म्हटलंय, त्याला आवरण पण म्हणतात. तर म्हणतात की 1.25 लाख ही भांडी, ही शरीर बनवली जातात माणसाची डेली आणि 1.25 लाख मारली जातात. 1.25 लाख घड़िये नित भांडे, हंसा उत्पत्ति परले डांडे. ये तीनों चेला बटपारी, सर्जे पुरुषा सर्जी नारी. ये खोखापुर में जीव भुलाने, स्वप्न बिस्त बैकुंठ बनाए. खोखापुर में जीव भुलाए, स्वप्न बिस्त बैकुंठ बनाए. ये है अरहट का कुआ लोई, या गढ़बंधा है सब कोई. कीड़ी कुंजर और अवतारा, हरहट डोर बंधे कई बारा. ये कोटिक करता फिरता देखा, हरहट डोर कहूँ सुन लेखा. ये चतुर्भुजी भगवान कहावे, हरहट डोर इस बंदे सब आवे. आता इथे काय सांगायचंय आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्म्याला. ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए. इन 500 मिल पर पंच बनाया, वाणी हमरी लइए. इन 500 मिल जीव अटकाए, हम युगन युगन आण छुटाए. गरीबदास साहेबजी सांगतात, भगवान कबीर साहेब म्हणतात की ह्या 5 मिळून जीवांना अडकवून ठेवलंय आणि आम्ही युगायुगात येऊन आणि ह्या जीवांना सोडवलं आणि सतलोकात घेऊन गेलो. बंदी छोड़ हमारा नामम, अदर अमर है अस्थिर ठामम. पीर पैगंबर कुतुब ओलिया, सुर नर मुनि जन ज्ञानी. होय होय, पीर पैगंबर कुतुब ओलिया, सुर नर मुनि जन ज्ञानी. एत्या को तोरा ना पाया, जम के बंदे प्राणी. पुण्यात्म्यांनो, जेव्हा दासाने परमात्म्याची वाणी वाचली होती की सुर नर मुनि जन 33 करोड़ी, ये बंदे सभी काल की डोरी. तेव्हा दासाला पण विश्वास नव्हता वाटला की हे इतके देवता ब्रह्मा विष्णू महेश ऋषीमुनी, काय ह्यांना पण रस्ता नाही सापडला. काय म्हणतायत गरीबदासजी, पीर पैगंबर और कुतुब ओलिया और सुरनर मुनिजन ज्ञानी. हे विद्वान पुरुष महर्षी, ह्यांना तो मार्ग नाही सापडला. हे काळाचे बांधलेले प्राणी आहेत, ते काळाच्याच जाळ्यात राहिले. अमर करूं सतलोक पठाऊं, ताते बंदी छोड़ कहाऊं. आता कबीर साहेब म्हणायचे, मी अमर करीन आणि इथून
तुम्हाला काळाच्या जाळ्यातून सोडवेन. म्हणून मी बंदीछोड म्हटला जातो, म्हणजे काळाच्या बंधनातून सोडवणारा. आता पुण्यात्म्यांनो, हा एवढा मोठा चॅप्टर आहे. जसंही गरीबदास साहेबजींनी सांगितलं होतं की सुन शिखर में धर्म अन्यायी, जिन शक्ति डायण मैल पठाई. आता बघा, हे लघुचित्र, हे एक ब्रह्मांडाचं चित्र आहे जिथे हा काळ राहतो. हे बघा, हे सारे, हे ब्रह्मांडातही ही अशी व्यवस्था आहे. तुम्हाला सांगितली खालची ही 7, हे पाताळ, रसातळ, सुतल, तलातल, महातल आणि हा पृथ्वी लोक, ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, विष्णूजींचा लोक, आणि हा कॉमन स्वर्ग आहे. स्वर्ग व नरक एकत्रच आहेत. आणि हा इंद्राचा लोक, हा धर्मराजाचा लोक, हे आहे, ह्याला महास्वर्ग म्हणतात. हा एवढा महास्वर्ग आहे. हा सारा एक ब्रह्मलोक म्हटला जातो एवढा. ही त्याच्यात वेगळी व्यवस्था आहे. तर हा काळ इथे राहतो, इथे, आणि ह्याची ही स्वतंत्र व्यवस्था आहे, वेगळी. इथे कोणी नाही जाऊ शकत. ह्या दुर्गेला त्याने इथे एक स्वतंत्र त्याने द्वीप दिलाय. इथे ती इथे राहते. त्याची इच्छा झाली तर तो तिला वर घेतो, नाहीतर मग परत खाली आणून सोडतो. ही इथे आपल्या वेगळ्या द्वीपावर राहून या सगळ्यांची, ह्या पूर्ण ब्रह्मांडाची देखरेख करते आणि त्याच्या संपर्कात राहते. हा काळ इथे राहतो वर, आणि त्याची ही अशी 21 ब्रह्मांड आहेत. ही बघा, हे जे तुम्ही एक ब्रह्मांड पाहिलं होतं, आता हे समजा हा एक चेंडू जो आहे, एक ब्रह्मांड आहे. असे ह्याने 5 ब्रह्मांडांना एका स्थानात ठेवले, ज्याला महाब्रह्मांड बनवलं आहे. तर अशा 4 ब्रह्मांडात 20 ब्रह्मांडांना ठेवले. त्याने एक 21वं ब्रह्मांड असं वेगळं बनवलंय. हे पूर्ण बघा एकदा. हे सर्वात वरती हे स्वतंत्र एक ब्रह्मांड आहे. हे तसं बनवण्यासाठी, दाखवण्यासाठी हे वेगळं दाखवलं, पण ह्याचाही अंडाकृती शेप आहे असा. तर ह्याने इथे एक नकली सतलोक, इथे एक वेगळा ब्लॉक आहे. इथे हे लॉक लावलेलं आहे. प्रत्येक ह्या सर्कलमधून निघायची प्रत्येक भंवरगुफा आहे. प्रत्येकात ह्या एका ब्रह्मांडातून निघायची पण भंवरगुफा आहे. मग ह्या महाब्रह्मांडातून निघायची पण एक भंवरगुफा आहे. आणि ह्या साऱ्यातून निघून इथे प्रवेश करण्याची प्रत्येकात भंवरगुफा आहे. जेव्हा आपण सतलोकात जाऊ आणि 7 शंख ब्रह्मांड या अक्षरपुरुषाचे पार कराल, तिथे पण शेवटी एक भंवरगुफा येईल. या काळाने त्याची जवळजवळ नक्कल केली आहे. तर हा इथे बसलाय सुन्न शिखरावर, सर्वात वर. तर इथे याने नकली सतलोक, नकली अलखलोक, अगम आणि अनामी लोक नकली बनवले आहेत जीवांना भ्रमित करण्यासाठी. आणि इथे एक चांगल्या आत्म्यांमधून 12 आत्मे असे सेफ ठेवतो. त्यांना कलियुगात पाठवतो दूत बनवून ह्या नकली ज्ञानाला पसरवण्यासाठी. जसं दासाने आजच्या सत्संगात सांगितलं होतं सकाळी, की जे पुण्यात्मे भक्ती करून मर्यादेत राहून निघून जातील ते तर गेले सतलोकात. जे राहतील मग त्यांचा काळ दुरुपयोग करेल त्या चांगल्या आत्म्यांचा. पुण्य तर त्या काळातलेच असणार. चांगल्या भक्तीने युक्त चार्ज तर ते आत्ता होतील. आणि मग पूर्ण आयुष्य, असंख्य जन्मांपर्यंत ते आपले कर्म फोडतील, त्या पुण्याला संपवतील. तर ह्या 12 अचिंत भक्तांना तो तिथे ठेवतो. आता कलियुग जेव्हा आलं, ह्याने हे 12 दूत पाठवून दिले आणि त्यांनाच परत पुढे पाठवत राहतो. त्यांची इतकी कमाई आहे, जसं तुम्ही बघता आहात. हे जे आहेत धनधन सद्गुरू सच्चा सौदा शिरसावाला, आज एक चीफ मिनिस्टरपेक्षाही जास्त सोयी प्राप्त आहेत यांना. आणि यांना कख पण माहिती नाही, काही भक्ती नाही. हा पूर्वजन्मीचा फार संस्कारही प्राणी होता आणि त्याने ह्या काळाने पाठवलं इथे. आता सारं आयुष्य हा खड्डे खोदेल, काहीच भक्ती नाही ह्याच्याकडे, आणि तरी पण ह्याची ऐट राहील. आणि शेवटी त्याला असं वाईट मरण येईल, अशी दुर्गती येईल, अशा व्यक्तींची पुढे जाऊन न जाणो कोणत्या योनीत टाकून देईल. तर ह्याच्यात हे 12 भक्त चांगले आत्मे तिथे सिलेक्ट ठेवतो प्रत्येक ह्याच्यात. आणि मग परत यांना जसं हे 12 इथे पाठवले, त्यांना आळीपाळीने मग जसं राधास्वामी, शिवदयालजी जे होते हे चांगल्या आत्म्यांपैकी होते. त्यानंतर हे बाबा जयमलसिंह सारखे
सावंतसिंहसारखे, मग हे बलुचिस्तानी शाह मस्तानासारखे, आणि हे आता सच्चा सौदा शिरसावालासारखे, हे सगळे पुण्यात्मे होते. ह्यांचे पूर्वजन्मांचे पुण्य संग्रहित आहेत. आणि हे सारे आयुष्यात भक्ती तर काहीच नाही, यांच्याकडे काय खाक करणार हे, आणि तरी हे सुखी दिसतील. आणि सारी यांच्या वचनात पण थोडीफार पॉवर असेल आणि लोक यांच्यावर प्रभावित पण असतील फसवून ठेवण्यासाठी. तर असे हे 12 इथे बघा. हे मग ह्याने 12 अचिंत भक्ताचं निवासस्थान हे स्वतंत्र बनवले आणि हा इथे राहतो. इथे एक तप्तशिला आहे. त्या तप्तशिलेवर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना त्यांच्या सूक्ष्म शरीरांना भाजतो आणि इथे याचं स्वतःचं निजस्थान आहे. ही गुफा आहे पुढे ह्या अक्षरपुरुषाच्या लोकात जाण्याची. हे बघा, हे इथे, आणि ही ती 21 ब्रह्मांड आहेत. ही इथे बस इतकी. आणि ह्याच्यातून निघून ह्याच्यातून ही 7 शंख ब्रह्मांड आहेत ना, ही क्षरपुरुषाची 21, ही 7 शंख ब्रह्मांड आहेत अक्षरपुरुषाची, परब्रह्म ज्याला म्हणतात, हे इथलं एवढं मोठं. तर ह्याच्यात इथे हे आहे 21वं ब्रह्मांड यांचं. ह्यातून पुढे जाण्याचा रस्ता आहे जो सतलोकात जातो. आता हा मोठावाला घेऊ आपण. आता हे 21वं ब्रह्मांड आहे, हे पूर्ण ब्रह्मांड बघा 21. तर आता तो इथे बसलाय. इथे एक रस्ता आहे, हे 11वं द्वार आहे, हे 11वं द्वार. आणि ह्या 11व्या द्वाराला याने स्वतः अडवून ठेवलंय. इथे बसलाय तो. कोणीही प्राणी इथून जाऊ नाही शकत. इथून तोच जाऊ शकतो ज्याला कबीर परमेश्वर घेऊन जातील. आणि परमात्मा तिथे जाताच काळ त्या द्वाराला स्वतः अडवून बसलाय. जेव्हा इथून आपण जाऊ भक्ती ह्या भगवानांच्या मंत्राच्या आधाराने, तर त्याचं डोकं झुकतं असं आपोआप, आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून, आणि तेव्हा आपण ह्या अक्षर पुरुषाच्या लोकामध्ये प्रवेश करतो. इथे काळाने हे ते 11वं द्वार आहे, आणि ते हे आता इथे घेऊ पूर्ण ब्रह्मांड. ही 21 ब्रह्मांड काळाची आहेत, ब्रह्मची. आणि हे आहे 11वं द्वार. ह्याच्यात प्रवेश केला. ही अक्षर पुरुषाची 7 शंख ब्रह्मांड आहेत, ही छोटी 7 शंख ब्रह्मांड. आणि हे आहे ते 12वं द्वार. हे आहे 12वं द्वार. इथून प्रवेश पार करून मग आपण इथे सतलोकात परमात्म्याच्या चरणी पोहोचू. आणि ही असंख्य ब्रह्मांड आहेत परमात्म्याची, असंख्य. हे तर थोडंसं क्षेत्र असं त्याचं, हे थोडंसं क्षेत्र आहे त्याचं बस, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाचं दोघांचं मिळून. आणि ह्या असंख्य ब्रह्मांडांचा हा मालक, हा पूर्ण ब्रह्म सत्यपुरुष आहे. तर हे 12वं द्वार पार करून आपण सतलोकात प्रवेश करू. आता तुम्ही बघितलं की परमात्म्याने सांगितलं की ह्या ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती कशी झाली. आणि आता थोडीशी हिंट ह्या पुराणातून द्यावी लागेल, म्हणजे तुमचा विश्वास दृढ होईल. पुण्यात्म्यांनो, जर ह्या जीवनात तुम्हाला काही विशेष काम असेल तर ते हे आहे, परमात्म्याला समजणं, जाणणं आणि मोक्ष प्राप्त करणं. जेव्हा भगवान तुम्हाला मिळाला, सत्साधना तुम्ही करता, तर तुमचे जे भौतिक लाभ आहेत ते तर इच्छा नसली तरी तुम्हाला मिळतील. परमात्मा तुम्हाला सारी सुखं पण देईल. तुम्ही भक्ती करावी म्हणून, जसं आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी किती सोयी देतो, आपण स्वतः मजुरी करतो आणि मुलांना छान ड्रेस देतो, त्यांना गाडीतून पाठवतो, आणि 15-20 वर्षांपर्यंत मुलांनी शिकावं व आपलं कल्याण करावं. तर या परमात्म्याने तुम्हाला हा पेहराव जो दिलाय मनुष्याचा, तो विद्यार्थ्याचा आहे. तुम्ही विद्यार्थी आहात. आणि जेव्हा तुम्ही योग्य विद्या शिकून घ्याल, परमात्म्याच्या अनुकूल चालाल, तेव्हा तुम्हाला साऱ्या सुविधा ऑटोमॅटिकली मिळतील. तुमच्या घरात सुख, आपल्या शरीराला सुख, तुमच्या सगळ्या संकटांचं निवारण करेल भगवान. तेव्हा तुम्ही भक्ती करू शकाल. तर ह्यासाठी तुम्हाला आपला वेळ काढावा लागेल. हे बघा, हे श्री शिवपुराण, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. ह्याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार.
हे प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आता इथे बघा, ह्या 98-99 पानावर आपण वाचूया रुद्रसंहिता, संक्षिप्त शिवपुराण. आणि हा 98वर इथे खालून 5वा अध्याय आहे. आपला पुत्र नारदाची ही गोष्ट ऐकून लोक पितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे बोलले. आता 99वर आलो आपण. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मन, देव शिरोमणी, तुम्ही सदा सर्व जगाच्या उपकारात मग्न असता. तू लोकांच्या हिताच्या इच्छेने ही खूप छान गोष्ट विचारली आहेस. आता नारदांनी काय विचारलं होतं की पिताजी, आपले पिता ब्रह्माला की मला सृष्टीरचना ऐकवा. आता असा लागला सृष्टीरचना ऐकवायला. बघा, ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झालं होतं, सगळीकडे केवळ अंधकार ही अंधकारच होता, ना सूर्य होते ना चंद्रमा इत्यादी इत्यादी. त्यावेळी तत् सत्ब्रह्म ह्या श्रुतीमध्ये जे सत सांगितलं जातं एक मात्र तेच शेष होतं. ठीक आहे. आता हे बघा काय फेका मारतोय आहे. कारण की पुण्यात्म्यांनो, हे 100व्या पानावर आलो. तुम्हाला थोडीशी हिंट देतो की परमात्मा जेव्हा पहिल्यांदा सत्ययुगात आले होते, ह्या तिघांना भेटले होते, ब्रह्माजींना, विष्णूजींना आणि शिवजींना. ह्यांनी मालकांकडून ज्ञान एका संत रूपात, ऋषी रूपात, आणि त्यांनी ते ज्ञान ऐकलं होतं परमात्म्याकडून. आता ब्रह्माजी परमात्म्याच्या ज्ञानामध्ये काही आपली अटकळबाजी करून कशी सृष्टीरचना ऐकवतायत पहा. ज्या परब्रह्मच्या विषयात ज्ञान आणि अज्ञानाने युक्त पूर्ण उक्तीद्वारा अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर द्वितीयाची इच्छा प्रकट केली. त्याच्यात एकापासून अनेक व्हायची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने आपल्यासाठी एका मूर्तीची कल्पना केली. आता हा काय दिशाभूल करतोय? असं म्हणतो तसं तर परमात्मा निराकार आहे तो. हा ब्रह्मला निराकार म्हणतो आणि म्हणतात मग तो सदाशिवच्या रूपात आला. तो सदाशिव कोण आहे बघा यांचा. आता हे म्हणतात जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती भगवान सदाशिव आहे. हे काळाला सदाशिव म्हणतात. पुढे क्लिअर पण होईल. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यालाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवने आपल्या विग्रहाने एक स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधीही वेगळी होणार नव्हती. आता हे काय म्हणतात ब्रह्माजी? आपल्या विग्रहाने, त्या काळरूपी ब्रह्मने, सदाशिवने आपल्या शरीरातून एक स्त्री उत्पन्न केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधी वेगळी होणारी नव्हती, वेगळी करून दिली. हे बघा, आपल्या विग्रहाने स्वतःच एक स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधी वेगळी होणारी नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान आणि प्रकृती आहे, गुणवती माया प्रकृती पण म्हणतात. त्या दुर्गेला बुद्धितत्वाची जननी आणि विकाररहित सांगितली आहे. ती शक्ती अंबिका आहे, दुर्गा म्हटली गेली आहे. तिला प्रकृती, हे लक्षात ठेवा, दुर्गाला प्रकृती पण म्हणतात, जे गीतेत तुम्हाला दाखवलं होतं. आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 14 श्लोक 3 ते 5 मध्ये 3, 4, 5 मधून स्पष्ट केलं होतं की काळ म्हणतो की ही प्रकृती तर सगळ्यांची आई समजा आणि मी सगळ्यांचा पिता. मी तिच्यात बीज स्थापना करतो, ज्याने सर्वांची उत्पत्ती होते. आणि प्रकृतीपासून उत्पन्न हे तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी, हे सगळ्या जीवात्म्यांना कर्मानुसार बांधून ठेवतात. आणि परमात्म्याने काय सांगितलं की नाही, हे 3 नाही, हे 5ही मिळून बांधून आहेत तुम्हाला. आणि आपण ह्या 5मध्ये जीव अडकवून युगानुयुगे आपण येत राहिलो. आता पहा, तिला प्रकृती सर्वेश्वरी त्रिदेव जननी आहे, 3ही देवतांना जन्म देणारी, त्यांची माता, नित्या आणि मूल कारण पण म्हणतात. सदाशिवने प्रकट केलेल्या त्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. झालं ना स्पष्ट? 8 भुजा आहेत. हे बघा, 8 भुजा. ही आहे ती दुर्गा. ह्याच्यात तर खूप लावलेल्या दिसत आहेत. घरच्या भुजा कितीही आणू देत, पण आहेत तिच्या 8च आहेत. यांना कखही माहिती नाही. जसं कोणाला 20 तोंड लावली, कोणाला 50 लावली. ती अष्टांगी आहे. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. 8 भुजा आहेत.
आता बघा, ह्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. नाना प्रकारचे आभूषण तिच्या श्रीअंगांची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतीने संपन्न आहे आणि ती अनेक प्रकारची अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असूनही ती माया संयोगाने अनेक होऊन जाते. तो जो सदाशिव आहे त्याला परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. हे बघा, इथे आलो आपण 101 पानावर, रुद्रसंहिता. आता ह्या शिव सदाशिव ह्या काळाचा महिमा सांगतोय ब्रह्माजी. तो आपल्या सर्वांगाला भस्म लावून असतो. त्या काळरूपी ब्रह्मने, होय होय आलं ना स्पष्ट, हा काळरूपी ब्रह्म म्हणा, सदाशिव म्हणा, ब्रह्मा विष्णू महेशांचा पिता म्हणा, दुर्गेचा पती म्हणा, त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या 7 नाथ नाही, हे चुकीचं प्रिंट आहे, शिवलोक नामक क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. पुढे बघा, ते प्रिया आणि जो सर्वांवर विराजमान आहे ते प्रिया आणि प्रियतम, शक्ती आणि शिव, होय होय दुर्गा आणि हा काळ जो परमानंद स्वरूप आहे त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात. काशीपुरी ही परमानंद रूपिणी आहे. मुनी शिव आणि शिवाने म्हणजे काळ आणि दुर्गाने प्रलय काळातही त्या क्षेत्राला आपल्या सानिध्यातून मुक्त केलं नाही. देवर्षी ब्रह्माजी म्हणतात, एकदा त्या आनंदवनात रमताना शिवा आणि शिवच्या मनात ही इच्छा झाली की कोण्या दुसऱ्या पुरुषाची पण सृष्टी केली पाहिजे. आता यांनी संतान उत्पत्तीचा विचार केला आणि मग त्यांनी संतान उत्पत्ती कर्म केले, ज्याने त्यांना 2 पुत्र तर इथे सिद्ध केले, ब्रह्मा आणि विष्णू. बघा, सृष्टी करायला पाहिजे ज्याच्यावर या सृष्टी संचलनाचा महान भार ठेवून आपण दोघं केवळ काशीत राहून इच्छेनुसार विहरू आणि निर्वाण धारण करू असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या डाव्या भागातील 10व्या अंगावर अमृत मळले. मग तर तिथून एक पुरुष प्रकट झाला. आता बघा, त्यांची अक्कल बघा ब्रह्माची. आता शक्ती आणि शिव, त्या दुर्गेची काय आवश्यकता होती ह्यात? आपल्याबरोबर हा काय गोंधळ होता? ही मूर्ख निरर्थक बडबड आहे ही. हे बघा, आता काय तिथून एक पुरुष प्रकट झाला, त्याचं नाव काय ठेवले बघा. शिव म्हणाला, वत्सा बाळा, व्यापक असल्या कारणाने तुझं नाव विष्णू विख्यात झालं. आता इथे हा 6वा अध्याय संपला. आता 7व्यात काय म्हटलंय? ब्रह्मा म्हणतो, देवर्षी, जसं विष्णूची उत्पत्ती केली दुर्गा व काळ यांनी मिळून, तत्पश्चात कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने, त्या काळरूपी ब्रह्मने पूर्ववत प्रयत्न करून मला आपल्या डाव्या अंगातून उत्पन्न केलं. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, आता इथे ब्रह्मा व विष्णूची उत्पत्ती सांगितली. इथे विचलित झाला तो शिवपुराणाचा अनुवाद करता. इथे त्याने गडबड केली. मग म्हणतात ना, चोर चुरावे तोंबडी और गाड्डे पाणी में वो गाड्डे वा उपरावनं सच्चाई छानी ना. कुठपर्यंत लपवणार? आता दाखवतो तुम्हाला. काल पण दाखवलं होतं, आज परत दाखवतो. कारण पुण्यात्म्यांनो, एक सिलॅबस असतो एका क्लासचा. मुलं परत टीचर त्यांच्याकडून पुन्हा रिवाईज करवून घेतात, त्याचं रिपिटेशन करतात, आवर्तन करतात. तेव्हा कुठे जाऊन ती मुलं त्याच्याशी परिचित होतात. तर दास एक टीचर आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, सौभाग्य आहे तुमचं, तुम्हाला इथे प्रवेश मिळाला, तर त्याला सफल करा. आपण एक रोजीरोटीसाठी आणि 20 वर्षांपर्यंत मुलांना शिकवतो, तेव्हा होऊ शकतं कोणाला मिळेल रोटी, रोजगार नाही मिळणार, बाकी तरी आम्ही त्यातच लागून राहतो. आणि ही तर एक अनमोल व्यर्थ वस्तू. ह्या भक्ती आणि ह्या कमाईचा हे तर निष्फळ जाऊच नाही शकत. तर म्हणून तुम्ही ह्याच्यात एक विशेष रुची ठेवा. आता बघा, हेच शिवपुराण, ह्याच्यात आहे एक विद्वेश्वर संहिता. थोडीशी आज झलक देईन तुम्हाला, जास्त वेळ नाही घेणार. एक वेळ ब्रह्मा आणि विष्णूंची लढाई झाली, भांडण, युद्ध. ब्रह्मा म्हणत होता मी तुझा बाप, विष्णू म्हणाला मी तुझा बाप. ह्याच गोष्टीवरून यांच्यात युद्ध झालं. ही मोठी कहाणी आहे. तर ह्या काळाने विचार केला की हे लढून मरतील. ह्यांच्यामध्ये एक लिंग उभं केलं, सफेद तेजोमय पिलर, खूप मोठा उभा. हे युद्ध विसरले, आपसातील त्यांचा शेंडा बुडका शोधू लागले. मोठी गोष्ट आहे.
परत हा आला आपला पुत्र सदाशिवाचं रूप धारण करून. त्याने प्रतिज्ञा केलेली आहे की माझ्या खऱ्या रूपात कधी कोणासमोर येणार नाही. तर हा कोणाला विष्णू रूपात दर्शन देतो, कोणाला शिवरूपात, तर कोणाला ब्रह्मा रूपात. तर तिथे तो शिवरूप धारण करून आला. आता बघा, विद्वेश्वर संहिता आणि हे आहे संक्षिप्त शिवपुराण 24वे पान. इथे या दोघांचं भांडण चालू होतं आणि मध्ये त्याने हा स्तंभ उभा केला. आता इथे येऊया. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, प्रभो, ह्या ज्योती निरंजन काळाला, सदाशिवला सृष्टी वगैरे 5 कृत्यांची लक्षणं काय आहेत ते आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा काळरूपी ब्रह्म बोलला, माझ्या कर्तव्यांना जाणणं अत्यंत गहन आहे, तथापि मी कृपापूर्वक तुला त्याविषयी सांगत आहे. पुढे जाऊया. आता आपण आलो 26व्या पानावर. ह्यात म्हटले की मुलांनो, आता झाला ना यांचा बाप, ब्रह्मा विष्णू महेशाचा पिता आहे हा. मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्रह्मा विष्णूने तपश्चर्या करून प्रसन्न केलेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त केली आहेत. ही दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. याच प्रकारे माझी विभूती स्वरूप माझ्यासारख्या चेहऱ्याचे रुद्र आणि महेश्वरने, हा ने आहे, 2 अन्य उत्तम कृत्ये संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त केली आहेत. हा 5वा कोण आहे? हे 4 तर ब्रह्मा विष्णू महेश व रुद्र झाले. ह्या महेशाचा त्याचाच एक चेहरा आहे रुद्र, आणि तो 11 रुद्रांचा कंट्रोलर आहे. तो रुद्र, तो वेगळा आहे. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे वेगळे आहेत. तर हा 5वा जो बोलत आहे तो आहे काळ दुर्गेचा पती. आता आपल्याला इथून एवढंच घ्यायचं होतं. आता तुम्हाला जे दासाने दाखवलं होतं, हे आधी दासाने परमात्म्याद्वारा सांगितलेली सृष्टी रचना ऐकवली आणि आता या सद्ग्रंथात प्रमाणित होते आहे. तर ह्याने काय सिद्ध झालं की कोण आहे? कौन ब्रह्मा का पिता है और कौन विष्णु की माँ, शंकर का दादा कौन है, हमको देव बता. तर ह्या कथेने तुम्हाला सर्वथा सिद्ध होईल की ब्रह्मा विष्णू महेशाचा पिता आणि यांचे आजोबा कोण आहेत. यांचे आजोबा आहेत कबीरजी, ते सत्पुरुष ज्यांनी ह्यांचा पिता ज्योती निरंजनला जन्म दिला. आणि तिथूनच बघ ब्रह्मा विष्णू महेशाचा जन्म झाला ज्योती निरंजन काळाकडून. तर ह्यांचे आजोबा कोण आहेत? कबीर, सत्यपुरुष, ते परमेश्वर आहेत. जो आज दास सत्संग सुरू करू इच्छित होता, करत होता, त्याची तर आत्तापर्यंत भूमिका बनली आहे. आता काय झालं? ह्या तिन्ही देवतांचं दुर्गेने लग्न लावलं. आपलीच 3 रूपं बनवली, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. समुद्रात लपवलं आपल्या वचनांनी. 3 मुली तरुण बनवल्या आणि ह्या जेव्हा तरुण झाल्या त्यांना कोमातून बाहेर आणलं. ह्या तिघींचा विवाह करून दिला. तिथून मग पुढे काळाची सारी सृष्टी सुरू झाली. आता दास जो आज प्रसंग सुरू केला होता, आता तर सुरू होईल माझं काम जे सांगू इच्छित होतो. आता धरमदासजींनी विचारलं, हे परमात्मा, आम्ही खूप नीच आणि पामर प्राणी आहोत. हे भगवान, आम्ही तुमच्याशी विश्वासघात केला, तुमच्याशी चीटिंग केलं आणि तरीही तुम्ही आमच्यासाठी भटकताय. कशी दया केली दाता. तेव्हा परमात्म्याने म्हटलं की जेव्हा इथे हे प्राणी इतके दुःखी झाले, हाहाकार माजला, तेव्हा कारण की त्या वेळेपर्यंत परमात्म्याला हे सांगायचं होतं, कारण की परमेश्वराने म्हटलं की त्यावेळी जेव्हा इथे हाहाकार माजला, धर्मदास, मी आपला पुत्र जोगजीतचं रूप घेऊन, ज्या पुत्राचं रूप घेऊन यांना काढलं होतं त्याचंच रूप घेऊन मी तिथे उभा राहिलो जिथे 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी, स्त्री व पुरुष तिथे भाजले जात होते तप्तशिलेवर आणि तडफडत होते जीव, खूप तडफडत होते, वाईट हाल होत होते. तर तिथे माझ्या जाण्याने सर्व जीवांची
ती तडफड तर संपली. ती तबकडी, ती तप्तशिला तर अशीच्या अशी जळत होती, पण माझ्या कृपेने त्यांना धग लागत नव्हती. सगळे बसून एकतर रडत होते, पण समोर मला बघून म्हणाले की हे भगवान, आम्ही इथे कोणत्या पापाच्या कर्माची फळं भोगतोय, दुःख भोगतोय? कारण की सगळ्यांना हे माहीत आहे की आपल्या करणीची फळं भोगावी लागतात. तेव्हा परमात्मा म्हणाले, बाबांनो, हे जे तप्तशिलेचं दुःख आहे ना, ते इथलं नाही आहे. सतलोकात तुम्ही चुका केल्या, ती शिक्षा आहे. मग सारी सृष्टीरचना सांगितली तर तिथे तर सगळे दुःखी होते. सगळ्यांना माहीत होतं, ना कोणी मुलगा सोबत होता, ना मुलगी सोबत होती, ना काही संपत्ती सोबत होती, ना कोणी नातेवाईक सोबत होते. एकटेच भाजले जात होते, मार खात होते. तर तिथे सगळ्यांनी स्वीकार केलं जे मालक सांगत होते आणि म्हणाले, हे भगवान, आम्हाला सोडवा ह्या अन्यायी काळापासून. परमात्मा म्हणाले, असं नाही. आता इथे परमात्म्याने म्हटलं की चोर करूं तो मेरा वचन नसाई, जब तुम जाए धरो जग नर देहा, तब तुम करना मम सत सबद स्नेहा. जेव्हा तुम्ही संसारात जाल, मानव शरीर प्राप्त होईल, तेव्हा माझा कोणी दास ह्या सत्य ज्ञानाला, सत्य नामाला ऐकवत असेल, सांगत असेल, तेव्हा त्याला शरण जा. तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल, नाहीतर नाही होऊ शकत. तेव्हा ते म्हणाले की हे परमात्मा, आता जर तो जन्म मनुष्याचा झाला तर तो संत शोधू आणि तुम्हाला शरण, तुमची भक्ती करत जाऊ आणि दुसरी काही पूजा आम्ही करणार नाही. तर इथे हे 3 गुण यांना भ्रमित करतात. त्यांना माहीत नाही कुठे होतो, कोठे जन्मलो होतो, कसा अन्याय केलाय आमच्यावर. तर मग काय झालं? परमात्मा म्हणाले की तिथे ऋषी, महाऋषी पण तिथे भाजले जात होते, जे इथे मंडलेश्वर मिरवत होते. तेव्हा परमात्मा म्हणाले, तू निराकार सांगतोस या काळाला, ज्योती निरंजनला, आत्ता येईल तुम्हाला खायला. बघा, तो आला समोर. तो साकार आहे, नराकार आहे, ओंगळवाणं कपाळ आहे त्याचं 2 बोटांचं आणि उंच उंच डोकं, भयंकरसा चेहरा, तो येत आहे समोरून. परमात्मा म्हणाले, तुम्ही आता जा इथून. परमात्म्याने त्या सगळ्यांना तिथून उडवून लावले. ते आले आपल्या कर्माधाराने. जिथे कोणी पशु व्हायचे होते, पक्षी व्हायचे होते, धर्मराजाकडून हिशोब करून निघून गेले. आता जेव्हा काळाने बघितलं, समोर भगवान उभे आहेत, जोगजीत उभा आहे, ज्याने मला काढलं होतं तिथून. एवढं तर त्याला कळलं की कुणी परमात्म्याचा संदेश घेऊन आलाय हा. थोडीशी त्याला भीती पण होती की इथून पण घालवणार नाही ना हा आपल्याला, मी ही चूक, मी यांना दुःखी करतोय. पण तरी त्याने हिम्मत करून विचारलं की जोगजीत, तू इथे का आलास? परमात्म्याचं काही वचन आहे का? असेल तर मला सांग, आदेश दे, आणि आज मी तुला ठीक करेन. तू तिथून मला मारून घालवलं होतंस आणि आज तू माझ्या लोकात कसा आलास? तेव्हा परमेश्वराच्या रूपात, जोगजीत रूपात उभा परमात्मा म्हणाला की परमात्म्याचा आदेश घेऊन मी आलोय आणि तू सगळ्या प्राण्यांची काय दशा करून ठेवली आहेस, वाईट हाल करून ठेवलेत. कोणाला गाढव बनवलंय, कोणाला कुत्रा, कोणाचा पाय कापला, कोणाला कॅन्सर झाला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी विधवा, असा अत्याचार. तर हा काय म्हणतोय, मी तर सत्याचं राज्य करतो, जो जसं कर्म करतो तसं भोगतोय, मी काय करणार? आता ह्याने आपला एजंट सोडलाय, मन, आत्म्याच्या सोबतीने, जे सारे उलटे काम करवतो आणि आत्म्याच्या डोक्यावर फोडतो की हे ह्याने केले. मग परमात्मा म्हणाले की ज्योती निरंजन, आता मी कशासाठी आलोय ते अजून सांगतो. म्हणाला, हो सांगा. मी खाली जाईन आणि तुझं पितळ उघडं पाडेन आणि सांगेन, हा भगवान नाहीये, हा काळ आहे, हा तर तुमचा शत्रू आहे. तुम्हाला त्याच्या आहारासाठी थांबवून ठेवले. तुमच्याद्वारे हा मुलं उत्पन्न करवतो आणि स्वतः खातो. जसं खाटीक बकरे पाळतो, नर आणि मादी बकरे सोडून देतो, ते उत्पत्ती करतात आपल्या प्रेमाने आणि विषय वासनावश होऊन आणि खातो तर कसाई. तर असं आहे, हे जाऊन सांगेन. आता पुण्यात्म्यांनो, हे बोलणं ऐकून खूप क्रोधित झाला काळ आणि परमात्मा म्हणाले, धर्मदास, माझ्यावर असं तुटून पडला जसं मारून टाकणार मला. आणि पुण्यात्म्यांनो, इथे परमात्मा आपल्याला सतर्क करतात
आपल्याला आठवण करून देतात कधीही कोणती आपत्ती आली. तुम्हाला जो मंत्र प्राप्त आहे, प्रथम असेल तर प्रथम, द्वितीय असेल तर द्वितीय आणि तिसराही असेल तर सार नामाचं सुमरण करा. अशा कोणत्याही प्रकारच्या संकटात जरूर सुमरण करत जा. तर म्हणाले की मी सतनामाचं सुमरण सुरू केलं श्वास आणि उच्छ्वासाने. तर त्याच वेळी हा काळ मला मारण्यासाठी झडप घालत होता. असा पडला की जसं पक्षाचा पंख गळून पडावा आणि पडल्या पडल्या तळमळत होता. असा घाबरला की तेथून पळून पाताळात पडला. तर ह्याला पाताळातून काढून आणलं मी आणि म्हटलं चल वर. मग हा घाबरला खूप, माझे पाय पकडले आणि म्हणाला काही हरकत नाही, तुम्ही निसंशय खाली जा, पण एक विनंती आहे माझी, 3 युगात जीव कमी घेऊन जावे आणि 4थ्या युगात हवे तेवढे घेऊन जा. तर परमात्म्याने म्हटलं की ठीक आहे. आणि दुसरं हे म्हटलं की माझ्या ज्ञानाला जो मानेल तो माझा आणि तुमच्या ज्ञानाला जो मानेल तो तुमचा. बळजबरीने घेऊन जाऊ नका. तेव्हा परमात्मा म्हणाले ठीक आहे, तथास्तु. जेव्हा सारे वचन वदवून घेतले, मग बदलला सरड्यासारखा. म्हणू लागला, निसंशय निघून जा जोगजी 4थ्या युगात. ह्या जीवांना इतकं कंडम करीन की हे भक्तियोग्य राहणार नाहीत. त्यांना सर्व उलट्या साधनेवर लावून देईन. देवी देवता, दगड, डोंगराच्या पूजेमध्ये ह्यांना व्यस्त करून टाकीन आणि जेव्हा तू जाशील तेव्हा तुझं कोणी ऐकणार नाही. परमात्मा म्हणाले, तू तुझं काम कर, मी माझं करेन. तेव्हा काय सांगितलं होतं परमेश्वराने कि चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई. काल बंद छूटे नर लोई, सकल सृष्टि परवानिक होई. घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा. 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, सभी प्राणी परम पुरुष पद चेता. तर परमात्म्याने सांगितलं होतं की 4थं युग जेव्हा कलियुग येईल तेव्हा मी माझा एक दास पाठवेन. आता तिथे काळासमोर परमात्म्याने म्हटलं की मी माझा दास पाठवेन. आणि कबीरवाणी चॅप्टरमध्ये परमात्म्याने धरमदासजींना, जेव्हा धरमदासजी खूप चिंतित झाले होते की हे परमात्मा, तुम्ही सतनाम आणि सारनाम गुप्त ठेवलं आणि त्याच्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत. आपण मज पामरावर दया केलीत दासावर आणि 42 वंशांच्या पिढीला अभय दिलं. वंश चालेल तर हे परमात्मा सारनाम आणि सतनामाशिवाय पार नाही होऊ शकत. तर माझी मुलं कशी पार होतील असं काळीच पकडून बसला. परमात्म्याने विचार केला की हा खूप दुःखी झालाय. तेव्हा परमेश्वराने म्हटलं की ऐक, काळाने काय म्हटलं होतं, 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ नाम जो लेगी, हमरे मुख में आन समोही. जाओ जोग जीत संसारा, जीवन माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओढ हो बाद बखाने. आता एवढा वेळ नाहीये, मी ते सगळे पुरावे आज नाही दाखवू शकत तुम्हाला की 12 पंथ कोणकोणते आहेत. तर 12 पंथ, 12वा पंथ गरीबदास पंथ सांगितलाय, लिहिला आहे कबीर सागरमध्ये. तर परमात्म्याने म्हटलं की तू चिंता करू नकोस धर्मदास. जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा ही मधली पिढी येईल आणि मधल्या पिढीपर्यंत हे ज्ञान, तत्वज्ञान, सतनाम आणि सारनाम अगदी गुप्त ठेवायचे, नाहीतर काळाच्या दूतांच्या हाती लागेल. माझं सार मिशन खराब होईल. तर परमेश्वरानं बघितलं की हा अत्यंत चिंतित झालाय. तेव्हा परमेश्वर म्हणाले, धर्मदास आता खरं सांगू तुला. तेव्हा धर्मदास म्हणाले की भगवान, आज किती चांगली वेळ आहे. आज कलियुग स्टार्ट आहे सन 1398 आणि 1512 पर्यंत. आणि आजही लोक मानत नाहीत.
आणि तुम्ही म्हणता की पुढे तर भयंकर कलियुग निर्माण करेल काळ, असा अन्याय करेल, हाहाकार माजेल, माणूस कृतज्ञ होईल. मग त्यावेळी कसे पार होणार? आज तर तुम्हीही उपस्थित आहात, तरीही ऐकत नाहीयेत हे लोक. त्यावर परमात्मा म्हणाले, जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल आणि 12वा वंश चालू झालेला असेल ह्या काळाचा, म्हणजे गरीबदास पंथापर्यंत, तर त्यावेळी त्या 12व्या पंथात मी येईन स्वतः आणि मग सर्व पंथांना नष्ट करून एक पंथ बनवेन आणि सारी सृष्टी माझंच नाम घेईल. तुझे 42 वंश काय साऱ्या सृष्टीला पार करून नेईन धर्मदास, ह्या 42ची चिंता सोड तू. तेव्हा त्याला थोडा धीर आला आणि काळासमोर परमात्म्याने थोडी गुप्तता ठेवली की माझा अंश पाठवेन आणि तो साऱ्या पूर्ण सृष्टीला और घर घर देखो बोध विचारा और सतनाम सब ठोड उचारा. तुम्ही पाहताय आज ही ज्ञानगंगा घराघरात पोहोचली आहे. कुठे बघितले कोणी व्यक्ती पुस्तक खरेदी करताना किंवा पुस्तक विकलेलं बघितलं का तुम्ही? गावांमध्ये, शहरांमध्ये कोणी भाजी विकतो, कोणी कांदा विकतो, कोणी दोडका भोपळा विकतो, हे तर बघितलं होतं. तर परमात्म्याने म्हटलं होतं, घर घर देखो बोध विचारा. माझ्या ह्या ज्ञानाची चर्चा घराघरात सुरू होईल आणि सारी सृष्टी नाम घेईल आणि सतनाम सगळ्यांना सांगितलं जाईल आणि परमात्म्याच्या त्या परमपदाची, सतलोकाची सगळ्यांना माहिती मिळेल. संपूर्ण विश्व मी पार करेन. तर ती वेळ आली आहे पुण्यात्म्यांनो, आणि हा दास आहे त्या परमात्म्याने पाठवलेला दास आहे आणि तुम्ही सगळे पार व्हाल. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव रमाकांत बाळकृष्ण धुरे आहे. आपण कुठून आलात? मी मुंबई डोंबिवली इथून आलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज दीक्षा 2/1/2022ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? प्रथम मी 4 वर्ष शनिवारचे कडक उपवास धरलेले आहेत. त्याच्यानंतर हिंदू लोकांमध्ये जसे श्रावणामध्ये उपवास धरतात रीतिरिवाजाप्रमाणे श्रावण सोमवार, श्रावण गुरुवार, श्रावण शनिवार असे उपवास धरायचो. एवढंच नाही तर एकादशी, संकष्टी, महाशिवरात्र, अष्टमी असे सुद्धा उपवास धरलेले आहेत. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिलेले आहेत. सत्यनारायणच्या पूजा घातलेल्या आहेत. तसंच 2 वर्ष मी शिर्डीला जाऊन आलेलो आहे. तसेच 4 वर्ष मी वारकरी संप्रदायामध्ये होतो. 30 वर्ष मी जीवन विद्या मिशन ह्या संस्थेमध्ये सद्गुरू श्री वामनराव पै यांचा गुरु केला होता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, मंदिरात जाणे, तीर्थात जाणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण वामन पै यांनासुद्धा आपण गुरुधारण केले होते. तर असं असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात? सद्गुरू वामनराव पेकडे असताना दीक्षा घेतली होती खरी, पण माझा मित्र त्यांची एक प्रार्थना आहे ती म्हणायचा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे. पण ही प्रार्थना काही शास्त्रयुक्त नव्हती आणि ह्याला कुठच्या वेदामध्ये पण ही प्रार्थना वर्णित नाही आहे. थोड्या दिवसानंतर माझ्या मित्राची आणि माझी भेटाभेट नाहीशी झाली आणि काही वर्षानंतर त्याने अचानक मला हाक मारली वाटेत. आणि त्या टायमाला तो लॉकडाऊनचा पिरियड होता. त्याच्या तोंडावरती मास्क होतं, मी त्याला ओळखू शकलो नाही. पण नंतर त्याने आपल्या तोंडावरचं मास्क काढलं आणि मला बोलला, अरे रमाकांत, तू आता जी भक्ती करतोस ना, ती भक्ती तुझी खरी नाही आहे, पुरा मोक्ष नाही आहे आणि ते तत्वदर्शी संत नाही आहेत. तर मी त्याला काय बोललो की तू असं कसं बोलतोस. त्याच्यानंतर तो बोलला की मी एक तुम्हाला पुस्तक देतो, ते तू वाच. आणि मी पुस्तक वाचायला घेतलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ज्ञानगंगा.
सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली, मला आवडायला लागलं. वाचता 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 पूर्ण पुस्तक आवडलं मला. आणि माझ्या मिसेसला वाचनाची आवड नव्हती, तिला फक्त ऐकायची आवड. मी वाचायचो आणि ती ऐकायची, दोघांमध्ये आवड निर्माण झाली. असं करता करता 8-9 महिन्यानंतर मी एकदम तृप्त झालो आणि त्याच्यानंतर आम्ही संत रामपालजी महाराजांची दोघांनी दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वयाचे 30 वर्ष वामनराव पै यांची भक्ती करत होतात आणि अशातच आपल्या मित्राने आपल्याला ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल माहिती सांगितली आणि त्या पुस्तकात आपल्याला गोडी निर्माण झाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की तर ह्या 2 भक्तिविधीमध्ये, ह्या 2 गुरूंच्या वाण्यांमध्ये किंवा दोघांच्या ज्ञानामध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की सर वामनराव पै आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहेत हे आम्हाला सांगितलं नाही. आतापर्यंत आम्हाला कधी कळलं नाही. आणि नेमकी सृष्टी रचना कशी झाली ते पण कधी आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. तसं दुर्गा माताचा पती कोण आहे ते आम्हाला त्यांनी कधी सांगितलं नाही. 84 लाख योनीमध्ये माणूस भटकतो खरी भक्ती नाही केल्यानंतर, ते कधी आम्हाला सांगितलं नाही. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की उत्तर हिंदुस्थानामध्ये एक संत असं होऊन गेले, पण ते कबीर परमात्मा होते. हे वामनराव पैंनी आम्हाला स्पष्ट करून सांगितलं नाही. ज्यावेळी आम्ही ज्ञानगंगा पुस्तक वाचलं त्यावेळी आम्हाला परमात्माचं खरं ते ज्ञान कळालं. ह्या ज्ञानगंगामध्ये लोकांचे अनुभव ऐकले, बरेच अनुभव आहेत. त्या अनुभवाने आम्ही एकदम प्रभावित झालो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती ही शास्त्रोक्त आहे, त्यांचे जे गुरुमंत्र आहेत ते शास्त्रानुसार वेदानुसार आहेत, म्हणूनच आपण ती सद्भक्ती आज स्वीकारली आणि त्यांच्या भक्तिमार्गात आपण आज लागलेला आहात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात, त्यांच्या म्हणण्यानुसार जी आपण भक्ती साधना आज करत आहात, तर त्या भक्तीमुळे, त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? सर, हा प्रश्न तुम्ही चांगला विचारलात. मी ज्यावेळी संत रामपालजी महाराजांचं पुस्तक गावी घेऊन गेलो होतो विकण्यासाठी, त्यावेळी एकाने मला असाच प्रश्न विचारला होता, अरे रमाकांत, तू एवढी सर्वांना पुस्तकं देतोस, तुला याच्यात काय अनुभव आला? तर मी त्याला सांगितलं की माझी नोकरी वाचली. लॉकडाऊनला बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, पण माझी नोकरी वाचली आणि त्यामुळे त्याला पण ते समाधान झालं. त्याच्यानंतर दुसरा अनुभव म्हणजे माझं मागच्या महिन्यामध्ये 60 वर्ष झालेलं आहे. थोडंसं अंगावर कर्ज होतं. मनात इच्छा निर्माण झाली की अजून माझ्या कंपनीच्या बॉसने 1 वर्षभर ठेवलं तर चांगलं होईल. आणि परमात्म्याने ती पण इच्छा पुरी केली आणि मला 1 वर्षभर परत कामाला ठेवलं. संत रामपालजी महाराज म्हणतात, काम चांगलं करा, काम करता करता परमात्म्याचं नामस्मरण करत राहा. आणि मी चांगलं काम करत होतो आणि चांगलं काम करता करता कामावर खुश होऊन माझ्या कंपनीच्या बॉसने मला अवॉर्ड दिलं आणि ते 6,000 रुपयाचं अवॉर्ड आहे. आणि त्या 6,000च्या अवॉर्डामध्ये मी स्मार्ट टी व्ही घेतला आणि त्या स्मार्ट टी व्ही घरात आल्यामुळे आज परमात्म्याची 3 टायमाला जी आरती असते ती मी आनंदाने ऐकत असतो. माझी जी भगतमती आहे तिला खुजलीचा आजार झाला होता. पूर्ण अंगाला खास 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 जवळजवळ 4 वर्ष ती परेशान झाली होती. अक्षरशः आम्ही दोघे कंटाळलो होतो. होमिओपॅथिक केला, BMC डॉक्टर केला, प्रायव्हेट डॉक्टर केला, कुठेच काही गुण आला नाही. मला तर एकदम भीती वाटली होती. शरीर पूर्ण काळं पडत चाललं होतं. काय करावं आम्हाला सुचत नव्हतं. शेवटी आम्ही संत रामपालजींना प्रार्थना लावली तर तिकडून आश्रममधून उत्तर आलं की भक्ती करत राहा, परमात्मा दया करेगी. त्याप्रमाणे आम्ही भक्ती वाढवली. जिकडे तिकडे जिथे जिथे सत्संग असायचा तिकडे आम्ही सत्संगाला जायला लागलो आणि जिथे पुस्तकं द्यायची असतात तिकडे पुस्तकं द्यायला लागलो. भक्ती वाढली आणि माझ्या भगतमतीची खुजली जायला लागली. तिचं काळं अंग झालं होतं ते व्यवस्थित पहिल्यासारखंच चांगलं राहिलं आणि परमात्म्याने आम्हाला हा आमचा कायमस्वरूपी खुजलीचा प्रश्न मिटवून टाकला. जे डॉक्टरांना शक्य झालं नाही, आज एवढे डॉक्टर केले, परेशान झालो. मला तर असं वाटलं होतं की भगतमती थोड्या दिवसाची आहे, हे काही दिवसाची पाहुणी आहे, पण माझ्या परमात्म्याने ती माझी इच्छा पुरी केली आणि अशक्य ती गोष्ट शक्य केली ते माझ्या परमात्म्यानेच केलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला. त्याचप्रमाणे जी शारीरिक व्याधी होती त्यातूनसुद्धा आपल्याला आराम मिळाला आणि जो नोकरीचा प्रश्न होता कोरोना काळामध्ये त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्माने साथ तारलं. तर आपल्या या अशा अनुभवातून आपण आपले जे मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्या हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी एवढं सांगू शकतो की सर्वांनी मोक्षाची भक्ती करावी. संत रामपालजी महाराजांकडे खरा मोक्षाचा मार्ग आहे. तुम्ही किती जरी शंकराच्या पिंडीवर बेल वाहिला, सत्यनारायणच्या पूजा घातल्या, तीर्थयात्रा केल्या,
तरी कुठेच तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. विश्वाच्या पाठीवर पुऱ्या वर्ल्डमध्ये संत रामपालजी महाराज आहेत आणि त्यांच्याकडे सर्व प्रश्न सुटतात. आणि मोक्ष हा जर पाहिजे असेल तर खरे संत रामपालजी महाराज देऊ शकतात. सर, तुम्ही सांगत आहात की आज समाजाने कितीही शंकराच्या पिंडीवर बेलफूल वाहिले, कितीही पूजा अर्चा केली, उपवास केले, व्रतवैकल्य केले, तर त्यातून त्याला कुठलाही लाभ होणार नाही आणि केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच त्याला लाभ होऊ शकतो. मला हे विचारायचं आहे, आपण हे जे विधान केलं आहे हे कुठल्या आधारावर आपण करत आहात आणि काय याचा अर्थ असा होतो की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची जी पूजा करायची आहेत त्याला विरोध करतात किंवा या देवी देवतांना मानायचंच नाही असं आज समाजाला सांगत आहेत? संत रामपालजी देवी देवतांची भक्ती सोडवत नाहीत, तर शास्त्रयुक्त पद्धतीने भक्ती कशी करायची ते सांगतात. त्यासाठी त्यांच्या मुखातूनच आलेलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा रेडा गवत चरत असताना त्याला जर बोललो आपण, ए रेड्या, तर तुमच्याकडे तो ढुंकूनसुद्धा बघणार नाही. पण त्या रेड्याचा एक विशेष मूलमंत्र आहे, जे म्हैसीर बाळगतात त्यांना तो माहिती आहे. तो असा मंत्र आहे, हुर्र हुर्र. असं केल्यानंतर तो रेडा आपल्याकडे बघेल. तसेच जे कुलदेवता आहे, जे ग्रामदेवता आहे आणि आपल्या शरीरामध्ये जी कमळं आहेत, जे गळ्यापासून ते कंबरपर्यंत आपल्या शरीरामध्ये कमळं आहेत आणि त्या कमळामध्ये प्रत्येक देवांची अलग अलग स्थानं आहेत आणि त्या देवतांचा आपण उच्चार केल्यानंतर त्या देवता आपल्याला अनुकूल होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. हे त्याच्या मागचं शास्त्र आहे आणि त्यामुळे आम्ही ही भक्ती संत रामपालजी मनापासून करतो. सर, जसं तुम्ही सांगता आहेत की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त मंत्र देतात. जे काही हिंदू धर्माचे देवी देवता आहेत, जसे ब्रह्माजी आहे, विष्णूजी आहे, पार्वती आहे, शंकरजी आहेत, गणेशजी आहेत, या सर्वांचे मूलमंत्र जे आपल्या शरीरामध्येच जे वास्तव्यास आहेत त्यांचा जो वास्तविक शास्त्रानुसार जो मंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्यांच्याकडनं त्यांची उपासना करून घेतात. तर अशा या उपासनेमुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर मला हे विचारायचं, हे जर आज समाजाला कळालं आणि त्यांनासुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं जर ही भक्तिविधी घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कसं घेऊ शकेल? सर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेली आहे. टी व्हीमध्ये संत रामपालजीचे कार्यक्रम बघायला मिळतात आणि त्या चॅनलच्या खाली एक पट्टी चालत असते, त्यामध्ये सर्व नंबर फ्लॅक्स होत असतात. त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊ शकता आणि तिथे दीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, या नामदीक्षेसाठी 1 रुपयासुद्धा घेतला नाही, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. एक सूत्ररक्षक दिलं जातं, ते हातामध्ये बांधलं जातं. त्याच्यामध्ये संत रामपालजी आणि परमात्मा कबीरजींचा फोटो आहे आणि प्रसाद दिला जातो. एक आरतीचं पुस्तक दिलं जातं. काही पैसे घेतले जात नाही ते. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.